धनंजय मुंडे प्रकरणावरून महायुतीमध्ये आता नवा वाद निर्माण झाला। शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ नेते अजित पवार हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे। सरकारची बदनामी होत असल्याने शिंदेची शिवसेना नाराज आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची? शिंदे शिवसेना नेत्यांनी आता हा सवाल उपस्थित केलाय। मुंडे प्रकरणावरून सरकारच्या होत असलेल्या बदनामीची शिंदे शिवसेनेला चिंता असल्याचं कळतंय। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती वाढता दबाव मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय। सुरेश धस आहेत, अंजली दमानी आहेत, संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा उचलला होता। मात्र आता महायुतीमधल्याच नेत्यांनी या संदर्भात आता नाराजी व्यक्त केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, महायुतीचाच भाग असलेले अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये एका प्रकारे आता मतभेद समोर येत आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जबाबदारी कोणाची असा सवाल करण्यात येतोय। मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांनी नेमकी या प्रकारची प्रतिक्रिया दिली हा सवाल उपस्थित केलाय। कारण आपण जर पाहिलं असेल तर मागील 2 महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप होत आहेत। मग सुरेश धस भाजपचे आमदार जे आहेत ते आरोप करतायत। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील त्यांच्यावर आरोप करतायत। आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख हत्येनंतर खऱ्या अर्थाने आरोपांचा सिलसिला जो आहे तो सुरू झाला। त्यानंतर आता नुकताच अंजली दमानिया यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कृषी विभागात घोटाळ्याबाबतची माहिती दिली होती। त्यामुळे कुठेतरी सातत्याने मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत आणि सरकारची प्रतिमा जी आहे ती खराब होत चालली अशी भावना जी आहे ती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची आहे, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांचे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेतला जातोय, अर्थात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आधीपासूनच होते। अंजली दमानिया देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। मात्र अजूनही त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला गेलेला नाही। अजित पवार यांचं स्पष्ट मत आहे, आरोप झालेले आहेत, आरोप अजून सिद्ध झालेले नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही। मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये या संपूर्ण विषयावरून आणि प्रकरणावरून कुठेतरी अंतर्गत दुस्पद असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्र्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घ्यायला हवा। त्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारची प्रतिमा डागाळत चालली आणि ही जर प्रतिमा सुधारायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय आजवर जर आपण बघितलं असेल तर अनेकदा ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्या मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेले। मात्र धनंजय मुंडेंवर मागील 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, विविध आरोप जे आहेत ते त्यांच्यावर होत असताना ते अजून राजीनामा का देत नाहीत, त्यांची राजीनामा देण्याची नैतिक जबाबदारी आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित करतायत। दुसरीकडे सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा दाखला देत खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंवर टीका केली जाते। त्यामुळे अर्थात आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेतला जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता अप्रत्यक्षपणे का होईना एकनाथ शिंदेची शिवसेना देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। करण, नक्कीच सुशांत आपल्याशी असेच जोडलेला, आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेले आहेत। तर या संदर्भात अतुलजी, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खरं तर महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून अजित पवार आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद होत आलेत। मात्र आता पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुद्धा शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय। आपली काय प्रतिक्रिया? हॅलो अतुलजी, माझा आवाज येतोय? हा येतो, आता येतोय। अतुलजी, खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आता महायुतीमध्येच मतमतांतर पाहायला मिळते, नाराजी पाहायला मिळते। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या मुद्द्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करण्यात आली। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? हे सरकार नाराजी सरकार आहे। कुणी कॅबिनेटला येत नाही नाराज आहे, मुख्यमंत्री झाले नाही म्हणून नाराज आहे, पालकमंत्री झाले नाही म्हणून नाराज आहेत, मग एक मंत्र्यावर आरोप आहे ते राजीनामा देत नाही म्हणून नाराज आहेत। हे नाराज मंत्रिमंडळ आहे। हे लोकांच्या कामासाठी आलेलं नाही आहे। एक तर मॅन्डेट चोरून आलेलं आहे आणि मॅन्डेट चोरून आलेलं असल्यामुळे यांना जनतेची फिकीर नाही आहे। आता शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव देणार होते, पूर्ण सातबारा पुरा करणार होते शेतकऱ्यांचा, त्याचं काय झालं? MPSCच्या परीक्षा ज्या आहेत त्या होत नाही आहेत। त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत आणि हे स्वतःचं एखादं मंत्रिपद खाली झालं तर आपल्याला भेटेल, पालकमंत्रीपद आपल्याला भेटलं पाहिजे, म्हणजे हे सगळं महाराष्ट्राच्या टॅक्स पेअर्सचा जो पैसा आहे, कर सामान्य माणसाचा पैसा, त्याच्यावर डल्ला मारण्यासाठी हे सगळे लोक बसलेले आहेत। आतापर्यंत राजीनामा होऊन झाला पाहिजे होता, पण एवढे किती आरोप करा,
यांना काहीही त्याचं पडलेलं नाही सामान्य जनतेचं. रोज टीव्हीवर गेल्या काही 2 महिन्यापासून सरकार आल्यापासून सातत्यानं लोकांच्या प्रश्नांपेक्षा यांच्या आपसातले जे भांडणं जे आहे त्याची चर्चा आम्ही ऐकतोय. हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्रात. नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.